नमस्कार मंडळी, तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी आंबे कापून घेतलेले आहेत, असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, याची सालं काढलेली नाही आहेत मी. आणि मी बनवणार आहे मँगो शेक, जो ओरिजिनल आपल्या घरात बनतो त्या प्रकारे बनवणार आहे. तर इकडे बघा, मी अशी आंबे काढून घेते, म्हणजे याची जी सालं आहेत ना ती बाजूला काढते आणि हे फक्त त्याच्या आतमधला जो हे आहे मांस आहे तो मिक्सरला लावणार आहे. तर बनवणार आहे मँगो शेक आणि खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहे. काही जास्त एफर्ट्स नाही आहेत आणि झटपट बनणारी रेसिपी आहे. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका, कारण अशाच वेगवेगळ्या व्हिडिओज येत राहतील की मी स्पेसिफिक किचनचंच करते, म्हणजे ज्या खाण्याच्या व्हिडिओ आहेत त्याच करते असं नाही आहे. मी वेगवेगळ्या बाकीच्या गोष्टी पण करणार आहे आणि काही व्हिडिओज मी एडिट करायच्या फक्त राहिलेल्या आहेत, म्हणून वेळ लागला आहे त्या व्हिडिओज अपलोड करायला. पण डेफिनेटली त्या बाकीच्या व्हिडिओज पण मी अपलोड करणार आहे. तर हे बघा, आंबे आपले काढून झालेले आहेत, म्हणजे मी ज्याचा तो पल्प आहे ना तो काढून घेतलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी साखर टाकणार आहे. 2 ते 3 चमचे आपल्याला साखर टाकून घ्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता मी इथे हापूस आंबे घेतलेले आहेत, तर ते तुम्हाला माहितीच आहे गोड असतात खूप, त्याच्यामुळे मला काय ह्याच्यामध्ये जास्त साखर टाकावी नाही लागली. तर हे मी याला मिक्सरला लावून घेते. मी फक्त इथे एक आंबा घेतला होता, बाटा नव्हता म्हणून मी ते असे छोटे छोटे तुकडे करून घेतले, तर जसा कट करता येईल तसा. आता हे मी मिक्सरला लावते. हे बघा, मिक्सरला लावलेला आहे आणि आपला छान असा पल्प तयार झालेला आहे. हे बघा, पूर्ण मस्त पेस्ट झालेली आहे. आता काय करायचं आहे, तर हा सगळा काढून घ्यायचा आहे आपल्याला. हा मी सगळा काढून घेते आणि थोडासा आहे ना फोर्कचा चमचा किंवा स्मॅशर असेल ना तर तो उलट बेटर पडतो, तर त्याच्याने तुम्ही टाकून करू शकता. आता मी मिक्सर लावला आहे तरी पण एक पीस होता ज्याच्यामध्ये तसाच्या तसा, त्यापेक्षा स्मॅशर बेटर राहील. स्मॅशर तुम्ही करू शकता किंवा फोर्क वगैरेनी पण स्मॅश करू शकता आणि मग मिक्सर लावायचं तरी पण चालेल. तर हे बघा, मी काढून घेतलेला आहे आणि असाच आमरस पण असाच असतो. तर आता हा पल्प आपल्याला, तर आता इथे मी काचेचा ग्लास घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही ग्लास घेऊ शकता, असं काय हे नाही आहे की तुम्हाला काचेचाच ग्लास घ्यायला पाहिजे. आणि आता मी हा जो आमरस बनवलेला आहे, म्हणजे जो आंब्याचा पल्प बनवलेला आहे, तर तो ह्याच्यामध्ये मी टाकून घेते. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध, तर दूध पण टाकून घेते मी आता. तर हे बघा, मी ह्याच्यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे. हे बघा, दूध टाकलेलं आहे मी. आता हा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. थोडासा मी याच्यामध्ये पल्प टाकणार आहे आणि नंतर आईस क्यूब, म्हणजे आपला परफेक्ट मँगो शेक होईल. तुम्हाला जर हा मिक्सरला लावायचा असेल ना तर मिक्सरला लावू शकता. मी हा फक्त मिक्स केलेला आहे. जेव्हा आपण मिक्सरला लावतो ना तेव्हा एक शेकसारखा एकदम फेस असा येतो आणि तसाही छान लागतो. पण मी मिक्सरला नाही लावलं, कारण ती एक ना खाताना मँगोचा थोडासा टेस्ट लागावी म्हणून मी ते मिक्स नाही केलं आहे. आणि सोबतच मी आंबे कट केले होते, तर त्याचे काही क्यूब म्हणून टाकलेले आहेत.
म्हणजे खाताना चांगला लागेल. हे बघा. आता हे आपलं छान झालेलं आहे. तर मी आईस क्यूब ह्याच्यामध्ये टाकून घेते, म्हणजे आपला तयार होईल मँगोचा ज्यूस. तर हे बघा आपलं तयार आहे मँगो ज्यूस. तर कशी वाटली रेसिपी? आता मी वरती थोडंसं मँगोचा पल्प टाकते आहे.